अशासाठी आले तुम्ही? एकच मैदान आहे का आज सोमवारची बाजारपेठ? कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुका सोबत त्याही लागल्यात. निवडणुकाचं बिगुल वाजलं, फॉर्म भरले, फॉर्म भरल्यानंतर तारखा जाहीर झाल्या, माघार झाल्या, छाननी झाली, सगळं झालं. त्याच्यात या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेचे ज्या ज्या पक्षांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेतलाय, जगातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीचे कोण असेल ते उमेदवार, त्या उमेदवाराचं नाव घेण्याची इच्छा नाही, कारण लोकशाहीला जखम केलंय त्या उमेदवाराने. जे अपक्ष उमेदवार असतील, इतर काही पक्ष असतील, त्या पक्षाच्या उमेदवारावर त्यांनी कोर्टात जाऊन त्यांनी दावा दाखल केला, कागदपत्र चुकले म्हणून सांगितलं. लोकशाहीचा घात आहे सगळ्यात मोठा. आम्ही सगळे उमेदवार आम्ही जनतेसाठी काम करतो. तुमच्याकडे यंत्रणा आहे म्हणून माजुरडेपणा बंद करा. आमच्या कोर्टात तुम्ही जास्त वेळ घातलात. हे आमचे गोरगरीब उमेदवार आहेत, आमचे यांचा वेळ तुम्ही कोर्टात घेतलात. आमच्या खिशाला जळ तुम्ही बसवली. तुमच्याकडे यंत्रणा आहे हो, तुमच्याकडे कारखान्याचा पैसा आहे, तुम्ही तो खर्च केला. तुम्ही इतर जे विरोधक उमेदवार आहेत त्यांच्यावर तुम्ही दावा दाखल केला. पण आज न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. न्याय देवतेनं खऱ्या अर्थाने सगळ्यांना न्याय दिला. मी न्याय देवतेचे मनापासून आभार मानतो आणि आम्ही कायम न्याय देवतेचा आदर करत असतो. आज आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री जे कायम विकासाचं धोरण आखतात, आज ते या कोपरगाव शहरात आले. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आमच्या कोपरगावची बाजारपेठ उद्ध्वस्त झालीये, सगळं भुईसपाट झालेलं आहे, सगळं वाटोळं झालेलं आहे, फार सत्यानाश झालं आमच्या कोपरगावच्या बाजारपेठेचा. आणि तुम्ही सोमवारी येतात आणि आमची जी खऱ्या अर्थानं बाजारपेठेमध्ये आमच्या ज्या दुकानाचा खरा एका दिवशी धंदा होतो ते दुकानं बंद ठेवावं लागले. तुम्ही येणार आहे म्हणून अशासाठी आले तुम्ही? एकच मैदान आहे का आज सोमवारची बाजारपेठ? ही खऱ्या अर्थानं इथं भरती. तुमची सभा तिकडे पाहिजे होती, तहसील मैदानावर, कर्मवीर वराव पाटील यांच्या मैदानात पाहिजे होती. इथंच का घेतली तुम्ही? का वाटोळं करते आमच्या व्यापाऱ्यांचं? एक तर तुमचा उमेदवार, त्या उमेदवाराने सगळ्या उमेदवारांना गुन्हे दाखल करण्यासाठी तो कोर्टात गेला. आता एकही उमेदवार, त्या उमेदवाराचा तो मतदार आणि कोपरगावकर तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही दावे दाखल करता उमेदवारांवर. माजुरडेपणा बंद करा तुम्ही. तुमची यंत्रणा आणि पैसा तुम्हाला लग लाभो, पण आमच्या सारख्याला त्रास देऊ नका. आम्ही समाजसेवक आहेत, आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करतो. कोर्टात तुम्ही आम्हाला आणतात, आमचा खर्च तुम्ही आम्हाला करायला लावला, आमचा वेळ तुम्ही वाया घालायला लावला. खऱ्या तर लोकशाहीचा तुम्ही घात केला. या तुम्हाला तर लोकशाही सोडणार नाही, तुम्हाला कोपरगावची जनता सोडणार नाही. हे गोरगरीबवाले, शेंगदाणेवाले, वड्यावाले, भजा गाडीचे वाले, छोटे छोटे चर्मकार समाजवाले, आमचे हे सगळे लोक यांच्या हातावर पोट भरतं. आज या ठिकाणी जर बघितलं, सगळे आमचे धंदे बंद आहेत लोकांचे. आज सोमवार, आठवड्यातून एकच दिवस धंदा होतो फडणवीस साहेब, त्याच्यावर तुम्ही पोटावर पाय दिलं. सगळीकडे आज तुमचे उमेदवार महाराष्ट्रात बघतोय बिनविरोध तुमचे नगराध्यक्ष झाले. त्यातला एकही गरीब नगराध्यक्ष झाला नाही. गिरीश महाजनांची बायको नगराध्यक्ष होती. वा वा. एखादा गरीब तुमच्या कार्यकर्त्याची बायको किंवा त्याला नगराध्यक्ष करा बिनविरोध, मग आम्ही समजू खऱ्या अर्थात तुम्ही जनतेसाठी काम करतात. खोटारडेपणा बंद करा. आता ज्या उमेदवारानं आमच्या सगळ्यांना गुन्हे दाखल केलेत ना, मग त्या वार्डातला असो, तो कोणी असो, तो त्या कमळाचा असो, तो छत्रीचा असो, ही जनता त्याला माफ केल्याशिवाय राहणार नाही. कोर्टात वाढता आम्हाला लाजा वाटू द्या. लाजा तुम्हाला या यंत्रणेवर. तुम्ही स्वतः कोण उमेदवार आहे ना तो कमळाचा, बाबा या कोल्हे पार्टीपासून लांब आहे, येत्या त्या कमळापासून लांब होय. स्वतःच्या हिमतीवर तू ये, स्वतःचा पैसे खर्च कर तू, मग आमच्यावर दावे दाखल कर तुझ्यात हिंमत असेल तर. या बळावर, कारखान्याच्या बळावर जाऊ नको. आमच्या मागे जनता आहे, आम्ही जनतेसाठी भांडतोय. बाबा तू एसी गाडीत फिरतो, तू त्या यंत्रणेवर, त्या कारखान्याच्या पैशावर मजा मारतो तू, आमच्यावर दावे दाखल करतो. ही गोरगरीब जनता आमच्या सोबत आहे. हे लोक तुम्हाला आता सोडणार नाही. तुमची दादागिरी बाद झाली. आता तुमच्या दादागिरीला आता खऱ्या पायबंद घालील गोरगरीब जनता. हे लोकांचे धंदे बंद केले, पोटावर मारलं तुम्ही लोकांना. तुमचे फडणवीस येणार, करोडोनी खर्च झाला. या तुमच्या सभेचा आजचा खर्च किती लिमिटेशन आहे नगराध्यक्षाच्या पदासाठी? किती खर्चाचं लिमिट आहे? किती खर्च झाला द्या याचा हिशोब. किती गाड्या तुम्ही ग्रामीण मधून भरून आणल्या? एक तरी शहरातला माणूस या ठिकाणी आहे का? हे लोकांच्या दुकानी बंद आहेत. काय म्हणतो ऐका, बाजार करून द्या ना लोकांना.
ऐका ही जनता सांगते नाही म्हणे भेटलं माझं. ही सभा दुसरीकडे घेऊ शकत होते का? तुम्ही लोकांच्या पोटावर पाय दिलं का? तुम्ही आमच्या सगळ्या उमेदवारांच्या पोटावर पाय दिलं. आमच्या खिशातले 2-2, 3-3 हजार रुपये खर्च झालेत. कष्टाची कमाई आमची, आम्हाला कारखान्याचा खर्च नाहीये. बरं का संधान साहेब, बंद करा माजुरडेपणा. हा आम्हाला कोर्टात वाटतात. आमचा तुम्ही खऱ्या अर्थानं प्रचार करण्यासाठी आमचा वेळ घेतला तुम्ही. पण जनता आमच्या सोबत आहे, पण जनता आमच्या तुमच्या विरोधात जाणार. आता लक्षात घ्या, हा माजुरडेपणा बंद करा. ही जनता तुम्हाला सोडणार नाही. तळाताळ घेतलं तुम्ही. आमचे गोर गरीब उमेदवार आहे. आमचे हातावर काम, हा आमचा चर्मकार समाजाचा उमेदवार आहे. हातावर काम करतो, 50-100 रुपये 200 रुपये कमवतो. याला कोर्टात तुम्ही 2-5 हजार रुपये खर्च करायला लावला. त्याचा वेळ घेतला. लोकशाहीचा घात आहे. आम्हाला वेळ पाहिजे होता खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचण्याचा. कोर्टात तुम्ही वेळ घातला. मी सगळ्या कोपरगावकरांना आव्हान करतो, ही माझी तळमळ आहे कोपरगावकरांसाठी. इथे गाडीत फिरणार आहे ते, गाडीच्या खाली उतरत नाही, कट्ट्या कट्ट्यावर बसतात. मंडळ फोडलेंनी, चांगले चांगले संघटना फोडलेंनी. जनता याला सोडणार नाही. पैशानी माणसं फोडतात, पाकिटं वाटतात. तुम्ही बंद करा माजुरडेपणा. आता या निवडणुकीत जनता तुम्हाला सोडणार नाही. कोपरगावचा नागरिक तुम्हाला सोडणार नाही. कोणता मतदार तुम्हाला सोडणार नाही. तर तुम्ही लोकशाहीला जखमा केल्या. या निवडणुकीत तुम्हाला आता हिंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत बोललो नव्हतो. कोर्टात आम्हाला वाटतात तुम्ही. आमच्या हातावर धंदे, आमच्या मागे कारखान्याचा पैसा नाहीये. कोणता पैसा कसा कुठून पार्टी भरून तुमचा जमा होतो. आता जर काढायला सुरुवात केली ना, मागे पुढे पाहणार नाही. आमच्या वाट्याला जाऊ नका. आमच्या वाट्याला जर गेले ना, रस्त्याने फिरून देणार नाही, मत मागून देणार नाही तुम्हाला. तुम्ही आमचा तळतळ घेतलाय, आमच्या उमेदवाराचा तळतळ घेतला, त्यांच्या घरच्यांचा तळतळ घेतलाय. त्यांचे मित्र कंपनी उन्हात तानाचे फिरतायत, वडापाव खाऊन भत्ता खाऊन ते प्रचार करतायत. त्यांचा तळतळ तुम्ही घेतात. आता तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्हाला समजेल, तुमची पण विधानसभा आहेच ना, आता समजेल. आता तुम्हाला डायरेक्ट विरोध, समोरासमोर विरोध करणार तुम्हाला. तुम्ही आमच्या पोटावर पाय देतात ना, आमच्या उमेदवारीवर तुम्ही येतात ना. आता तुम्हाला सोडल्याशिवाय राहणार. ही सभा, या सभेला सुद्धा आमचा निषेध व्यक्त करतो आम्ही. हा हिशोब तुम्ही जाहीर करावा उद्या. लोकांच्या पोटावर पाय दिला, लोकांचं नुकसान झालं. आता लोक त्याची आकडेवारी उद्या देतील. हे सगळं नुकसान निवडणूक आयोगानं लक्षात घ्यावं आणि या सभेवर मुख्यमंत्रीवर जे कोणी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जो उमेदवार आहे कमळाचा त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जनतेच्या वतीनं सांगतो, हा लोकशाहीचा घात आहे, लोकशाहीला झालेल्या जखमा आहे. याचा मी निषेध व्यक्त नाही करणार. ही जनता आता मतपेटीमधून मत व्यक्त करणार आहे. जाती जातीमध्ये वाद लावले तुम्ही, भावाभावात वाद लावले, मंडळामध्ये तुम्ही वाद लावले, चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांमध्ये तुम्ही वाद लावले. तुम्ही आशय सभा घेऊन लोकांच्या पोटावर पाय देतात. जनता तुम्हाला माफ करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.